वृत्तपत्रात आपलं स्वागत आहे। संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने राणी अवंतीबाई लोधा यांच्या जयंतीनिमित्त 142 रक्तदान शिबिर संपन्न। 22 जुलै या दिवशी राणी अवंतीबाई लोधा यांच्या जयंतीनिमित्त संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। या रक्तदान शिबिरात 142 रक्तदात्यांनी रक्तदान केले। यावेळी आयोजक आदित्य लंगडेवाले, नगरसेवक रवी कैयावाले, क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे, नगरसेवक भारतसिंग बडूरवाले, लष्कर मातंग समाज अध्यक्ष भीमराव गायकवाड, लोधी समाजाचे ज्येष्ठ नेते नागनाथ शिवसिंगवाले, मच्छिंद्र लोकेकर, विश्वेश्वर गायकवाड, उपमुख्य सफाई अधीक्षक फुरडे साहेब, सॅनिटरी इन्स्पेक्टर जाधव साहेब आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी नागनाथ शिवसिंगवाले यांनी राणी अवंतीबाई लोधी यांच्याबद्दल माहिती देताना सांगितले की राणी अवंतीबाई लोधी या मध्य प्रदेशातील रामगडच्या एक शूर राणी आणि स्वातंत्र्य सेनानी होत्या। त्यांनी 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांविरुद्धच्या बंडात नेतृत्व केले। त्यांनी 4000 सैनिकांची फौज तयार करून इंग्रजांविरुद्ध लढा दिला। खैरीच्या युद्धात 23 नोव्हेंबर 1857 रोजी त्यांनी मंडलाचे उपायुक्त वॅडिंग्टनच्या फौजेचा पराभव केला। 20 मार्च 1858 रोजी इंग्रजांसमोर न झुकता स्वतःच्या तलवारीने आपली जीवन संपवली। राणी अवंतीबाई लोधी यांचे मातृभूमीसाठी दिलेले आत्मबलिदान विसरता येणार नाही। संघर्ष प्रतिष्ठान त्यांच्या विचाराची आणि कार्याची परंपरा जपत आहे। यावेळी संघर्ष प्रतिष्ठानचे सर्व वीरांगना राणी अवंतीबाई लोधी यांच्या जयंतीनिमित्त अध्यक्ष राहुलभाऊ कैयावाले, उपाध्यक्ष विवेकभाऊ पारसवार, उपाध्यक्ष राजभाऊ बाबावाले, कार्याध्यक्ष सुनीलदादा मनसावाले, खजिनदार शुभम मनसावाले, सहखजिनदार अभिषेक अलकुंडे, सचिव जयसिंग कल्लावाले, सहसचिव चंदन गोरलेवाले, मिरवणूक प्रमुख शुभम लंबूवाले, अजय चौधरी, गोविंद शाहीरवाले, विनायक म्हेत्रे, विशाल सूर्यवंशी, नरेश पालकी, दशरथ बतूल। संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपला आदित्य लंगडेवाले व संघर्ष प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी वीरांगना राणी अवंतीबाई लोधी यांच्या जयंतीनिमित्त रक्तदानाचं शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या संघर्ष प्रतिष्ठानाच्या वतीने दरवर्षी रक्तदानाचं शिबिर आयोजन वीरांगना राणी अवंतीबाई लोधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजन केलं जात आहे। यामध्ये संघर्ष प्रतिष्ठान जे एक सामाजिक उपक्रम आणि सेवेचा एक उपक्रम जे राबवतात हे एक अभिनंदनीय असं त्यांचं उपक्रम आहे की वीरांगना राणी अवंतीबाई लोधी या लोधी समाजाच्या एक महान योद्धा होत्या। जसे की आज आपल्या इतिहासामध्ये आपण राणी झाशी की राणी यांचा इतिहास आपण वाचत असतो, तशाच प्रकारचं इतिहास वीरांगना राणी अवंतीबाई लोधी यांचा आहे। जसं झाशी की राणी यांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढा केला होता। इंग्रजांचं त्यांनी स्वीकार केला नव्हता, त्यांच्या विरुद्ध त्यांनी लढले, मरण पत्करले, पण त्यांच्या शरणागत त्यांनी पत्करली नव्हती। एक स्वराज्यासाठी त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढले होते। तसाच पद्धतीचा लढा वीरांगना राणी अवंतीबाई लोधी यांनी सुद्धा दिला आणि इतिहासातून त्यांचं नाव जास्त असं चर्चेला गेलं नाही। पण आज आपण उत्तर भारतात जर बघितलं तर जसं आपल्या इकडं छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आपल्याला दिसतात, जसं स्टँडच्या बाजूला, रेल्वे स्टेशनच्या बाजूला वगैरे जसं आपल्याला शिवाजी महाराजांचे पुतळे जसे आपल्याला दिसतात, तसं उत्तर भारतामध्ये जर आपण आग्रा स्टेशन इकडं तिकडं जर गेलो तर वीरांगना राणी अवंतीबाई लोधी यांचे स्मारक अश्वारूढ पुतळे आपल्याला बघायला दिसतात। उत्तर भारतामध्ये वीरांगना राणी अवंतीबाई लोधी यांच्या जयंतीची सरकारी सुट्टी मानली जाते।